ही म्हातारी बाई खरंच खूप धोकादायक आहे। तिने एका मगरीला चक्क पाळीव प्राण्यासारखं पाळलंय। ती एका गाईला ओढत नदीकिनारी आणते। पुढच्याच क्षणी मगर तिला पूर्ण गिळून टाकते। एवढंच नाही, तिने स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा मगरीला खायला देण्यासाठी नदीत ढकलून दिलं होतं। जसजशी मगर मोठी होत गेली, घरातलं खायचं जवळपास संपलं। मग त्या म्हातारीने जिनिवानला, हिरोचं नाव, फसवून बोलवलं। तिने खोटं सांगितलं की तिचा नवरा तळ्यात पडून गायब झाला आहे। जिनिवान लगेच डायव्हिंग सूट घालतो आणि काही विचार न करता पाण्यात उडी मारतो। पण तळ्याच्या तळाशी बराच वेळ शोधूनही त्याला कोणी सापडत नाही। तेवढ्यात अचानक ती मगर समोर येते आणि जिनिवानचे पाय आपल्या जबड्यात पकडते। बोटीवर उभा असलेला शेरीफ हे पाहून लगेच त्याला वर खेचायला हात देतो, पण मगर त्याला घट्ट पकडून ठेवते आणि सोडतच नाही। जोपर्यंत ते जिनिवानला वर खेचू शकले तोपर्यंत खूप उशीर झाला होता। त्या मोठ्या मगरीने जिनिवानचा कमरेखालचा भाग तोडून खाल्ला होता। या भयंकर राक्षसाला पकडण्यासाठी पोलीस एक हेलिकॉप्टर मागवतात आणि एका गाईला दोरीने बांधून आमिष म्हणून वापरतात। पण संध्याकाळ झाली तरी ती मोठी मगर काही बाहेर येत नाही। जसे सगळेजण तिथून जायची तयारी करतात, अचानक रडार सिग्नलवर हालचाल दिसते। सगळे लगेच ॲक्शन मोडमध्ये येतात आणि पुढच्याच क्षणी ती विशाल मगर पाण्यातून बाहेर येऊन गायीवर हल्ला करते। हे पाहून हिरोईन किंवा ती ऑफिसर लगेच तिच्यावर बेशुद्ध करणारा डार्ट मारते, पण औषधाचा परिणाम व्हायच्या आतच गाय वेगाने किनाऱ्यावर येते आणि एक जोरदार शेपटी मारून हिरोईनला हवेत उडवते आणि धडक देऊन बोट सुद्धा तोडून टाकते। पण नशिबाने तेव्हाच बेशुद्धीच्या औषधाचा परिणाम सुरू होतो। शेवटी ते मगरीला पकडून ॲनिमल प्रोटेक्शन ग्रुपकडे, प्राणी संरक्षण संस्थेकडे सोपवतात।